विधान परिषदेमधील राज्यपाल कोट्यामधील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानं आता हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य मिळेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण की स्थानिक निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी केली आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। विधान परिषदेमधील राज्यपाल कोट्यामधील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य, कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत या संदर्भात? सध्या आपण जर बघितलं असेल तर राज्यपाल नियुक्त 12 जागा असतात, त्यातल्या 7 जागा ज्या आहेत त्या भरल्या गेल्यात, अर्थात 5 जागा रिक्त आहेत। आता या जागी वर्णी लागावी यासाठी अनेक जण जे आहेत ते प्रयत्न करतील। मात्र आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता झालेल्या आहेत आणि लवकरच जी आपल्याला विश्वसनीय सूत्राकडून आणि भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळाल्यानुसार येत्या महिन्याभरात या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाऊ शकतात। यामध्ये काय असतं की पक्षामध्ये ज्याने सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि आता क्रायटेरिया असं लावण्यात आलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकता आल्या, अचानक प्राधान्य दिलं जाईल अशी आपल्याला माहिती मिळते। तसेच यामध्ये काही सामाजिक क्षेत्रामध्ये देखील कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाणार आहे। अर्थात आता नावं कोण याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्र बसून घेतील। मात्र आता 5 जागांमध्ये माहितीमध्ये कसं या 5 जागांचं वाटप केलं जाणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी ताजी माहिती घेत राहून धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी सुशांत। विधान परिषदेमधील राज्यपाल कोट्यामधील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत। बैठका होतील, चर्चा होतील आणि स्थानिक निवडणुकांमध्ये ज्या नेत्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती समोर आली आहे।